आपल्या सिद्ध हस्तकलेच्या माध्यमातून धुळ्याच्या मातीचा सुगंध जगभरात पोहोचवणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। नुकताच आपला 100वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या 100 इथल्या शिल्पकारामुळे धुळे जिल्ह्याच्या लौकिकात आणखी एक भर पडली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 20 मार्च रोजी विधानसभेत ही आनंद वार्ता जाहीर केली। शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर झाला। यापूर्वी त्यांना भारत सरकारने 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने तर 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे। धुळे जिल्ह्यातील धुळे शहरालगत असलेले गोंदूर हे त्यांचे मूळ गाव। स्वातंत्र्यपूर्व काळात 19 फेब्रुवारी 1925 मध्ये त्यांचा जन्म झाला। गोंदूर सारख्या छोट्याशा गावात आपली शिल्पकला जोपासत स्टुडिओ साकारून अनेक शिल्प साकारणाऱ्या राम सुतार यांनी आजवर असंख्य महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारल्या आहेत। मुक्त शिल्पकार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी ख्याती मिळवली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर असा जगातील सर्वात उंच हा पुतळा शिल्पकार राम सुतार यांनीच उभारलाय। याशिवाय भारतीय संसदेसमोरील ध्यानस्थ बसलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासह केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील महात्मा गांधींची शिल्पे त्यांनी साकारली आहेत। भगवान बुद्ध, भगवान महावीर, विवेकानंद या महान विभूतींच्या अत्यंत सुबक आणि चित्तवेधक मूर्ती पाहताना मन हरपून जाते। हुबेहूब जिवंत पुतळा उभारणीत त्यांचा हातखंडा आहे। त्यांनी साकारलेल्या शिल्पकृतीतील मानवीय भाव इतके सूक्ष्म आणि बोलके असतात की त्यातून पाहणाऱ्याला हमखास काहीतरी संदेश मिळतो। त्यांच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती, इतिहासाचा आणि भावनेचा अनोखा मिलाफ दिसून येतो। राम सुतार यांनी वयाची 100 ओलांडली तरी शिल्प साकारण्याची कला मात्र आजही अविरत सुरू आहे। शरीराने काहीशे थकलेल्या पण मनाने उमेद कायम असलेल्या 100 इथल्या या तरुण शिल्पकाराला, धुळ्याच्या सुपुत्राला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल झेप मराठी परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।